लातूर जिल्ह्यातील मौजे उस्तुरी तालुका निलंगा येथील शेतकरी श्री प्रभुआप्पा बसवण्णा दानाई हे वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा उत्साहाने शेती करत आहेत. दानाई कुटुंबाची एकूण 20 एकर शेती असून त्यांनी मागील 14 वर्षांपासून शेतीत रासायनिक खतांचा वापर केलेला ना. मशागत टाळून विना नांगरणी शेती करत आहेत. पिकांचे जमिनीखालील अवशेष, धसकटे, तुराट्या तसेच तण बाहेर न काढता जागेवर कुजवतात. प्रताप चिपळूणकर यांच्या शिफारशीनुसार तण देई धन हे तत्व अंगीकारून श्री प्रभुआप्पा हे गवताची एक काडी देखील शेताच्या बाहेर काढत ना. काय काय टाकता तुम्ही, म्हणजे काय काय वापरता खत वगैरे? हे आपलं गवत वाढवायचं, गवत टाकायचं, हेच त्याला असतं. आणि ते शेतातून जाणार, दुसरं काहीच काडी कचरा बाहेर एक काडी टाकत सगळं शेतातच. तन देई धन, तन देई धन, तन देई धन, धन नाही धन नाही. आता तन देई प्रताप चिपळूणकर साहेबाचं आम्हाला ते गुरुजी आहेत आमचे. चिपळूणकरांची सगळी पुस्तकं वाचली तुम्ही? हा, त्यांनी कसं सांगितलं तसंच त्यांच्या पद्धतीनं केलेलं आहे. हा, त्यांच्या नियोजनानुसार सगळं हे केलेलं आहे म्हणा की. आता हे किती एकर सोयाबीन तूर आहे तुमचं? हे 8 एकर सोयाबीन तूर आहे. आणि या शेताला गेले 14 वर्ष खत दिलेलं नाही रासायनिक? आता हे 14 वर्ष चालू आहे. मी लिहून ठेवलंय कधीपासून नाही. याचा अत्यंत चांगला परिणाम दिसून येत आहे. कमी पाऊस झाला तरी जमिनीत पेरणीलायक ओल राहते व पेरणी लवकर करता येते. फुले किमया आहे ना. पावसामध्ये खंड पडला तर उस्तुरी परिसरातील पिके कोमेजतात, पण प्रभुआप्पा यांची पिके तग धरून राहतात. कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. उत्पादकता अन्य शेतकऱ्यांपेक्षा किमान 25% जास्त आहे. प्रभुआप्पा यांनी यावर्षी 7 एकर क्षेत्रात सोयाबीन व तूर आंतरपिके घेतली आहेत. तुरीचे 70 क्विंटल तर सोयाबीन 40 क्विंटलचे उत्पादन मिळाले आहे. आणि दुसरीकडे हे एकरी एक पोतं DAP आणि युरिया, अजून सुद्धा इथे युरिया पडलेला आहे थोडा आत्ता दिलेला. ही अवस्था अति खताच्या सोयाबीनची. नव्या वाणांचा शोध. श्री दानाई यांनी स्वतःच्या निरीक्षणातून निवड पद्धतीने सोयाबीन तुरीच्या जातीचे संशोधन केले आहे. पुढील चाचणीसाठी हे बियाणे त्यांनी विद्यापीठाला सादर केले आहे.